मॅम नमस्कार. नमस्कार. मॅम आज आचल अवॉर्डमध्ये येऊन कसं वाटतंय तुम्हाला? खूप अमेझिंग वाटतंय. कारण की अवॉर्ड भेटणं ही खूप मोठी गोष्ट असते. मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि आपण जे काम करतोय त्याच्यासाठी जर आपल्याला अवॉर्ड भेटते तर ही खूपच भारी अमेझिंग गोष्ट आहे. नक्कीच. मॅम स्वतःबद्दल सांगा. सो ॲक्च्युली माझं जेव्हा फिजिओथेरपी कंप्लीट झालं 2009 मध्ये, तेव्हा क्लिनिक चालू करायचं असं काही ध्येय वगैरे नव्हता. मी 10 वर्ष जॉब केला. पण एका पॉइंट नंतर मला असं वाटलं की दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा आपण जर स्वतःचं क्लिनिक चालू स्वतःचं. केलं तर आपण नक्कीच दुसऱ्यांना जास्त प्रकारे हेल्प करू शकतो करू शकतो. आणि बरोबर. खूप काही गोष्टी एक्सप्लोर करू शकू जे आपल्याला हं. जॉब करताना नाही जमत. बरोबर. सो 2020 मध्ये मी कॉल घेतला की आपण स्टार्ट करूया. जानेवारीमध्ये मी क्लिनिक चालू केलं अँड विथ माय गुड लक मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. सो 6 मंथ्सचा क्लिनिक बंद ठेवायला लागलं. पण इन दॅट 6 मंथ्स सुद्धा आम्ही ऑनलाईन सेशन्स वगैरे घेतले. सो कुठेही त्याला स्टॉप नाही झालं क्लिनिक. हं. पण राइट. चालूच होतं. बरोबर. सो आता ह्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये मी 3 क्लिनिक चेंज केले. हं, हं. म्हणजे एरिया वाईज बिग होत गेलं क्लिनिक. सो आणि रिसेंटली आता मी नेक्स्ट क्लिनिक पण चालू करणार आहे. सेकंड ग्रेट. ब्रांच ग्रेट. ऐरोलीला आणि माझं स्पेशालिटी स्पाईनमध्ये आहे. सो स्पाईन केसेस आजकाल लोकांना नेक पेन असतं, बॅक पेन हं. असतं, नी पेन बरोबर. असतं. सो ते एकमेकांशी रिलेटेड असतं. तर त्या इव्हन पॉश्चर. सो मोस्टली कॉर्पोरेट जॉब्स असतात लोकांचे. हं. सो दे टेंड टू सिट लाईक दिस आणि मग हं. त्याच्यामुळे राइट. पॉश्चरल चेंजेस येतात जे कधी पूर्वी बघायला नाही भेटायचे. हं, हं. सो त्याच्यामध्ये टेपिंग, कपिंग अशी वेगळ्या आम्ही ॲडव्हान्स थेरपी करतो आणि लोकांना बऱ्याच चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये रिझल्ट बघायला भेटतात. जे की त्यांचे 10-10 वर्षांचे, 15-15 वर्षाचे पॉश्चरल चेंजेस असतात, ते पण इम्प्रूव्ह होतात. नेक पेन, बॅक पेन कसं मेंटेन ठेवायचं, त्याचं एज्युकेशन आम्ही त्यांना देतो, सो दॅट त्यांचं रिझल्ट जे आहे ते लाँग लास्टिंग राहील. बरोबर. असं. ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून तुमचं खूप नाव आहे. ऐकलंय तुमच्याबद्दल बरंच. तर इतर सगळ्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही कशाप्रकारे काम करता? किंवा तुमच्या पेशंट्सला तुमच्याबद्दल काय वाटतं? सो पेशंट तुमच्याकडे कधी येतो? जेव्हा तुम्ही त्यांना रिझल्ट देता हं. आणि तुमची जेव्हा पब्लिसिटी होते, राइट. दॅट मीन्स की तुम्ही त्यांना कुठे ना कुठेतरी बेटर केलेलं असतं, जे बरोबर. त्यांना बाकीच्या ठिकाणी रिझल्ट नाही भेटत. हं, हं. सो कमी वेळात जर तुम्ही लोकांना लवकर बरं केलं, सो डेफिनेटली ते त्यांच्याबरोवरती त्यांच्याकडून 1 किंवा 2 किंवा 4 पेशंट आपोआप घेत येतात आणि मग त्यांच्यानुसार त्यांची मग फॅमिली चं आपण कन्सल्टंट बनून जातो. कपिंग थेरपी आणि ड्राय निडलिंगचा तुम्ही वापर करता. म्हणजे ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात पण तुम्ही ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा वापर करताय. तर त्याच्याबद्दल सांगा. सो कपिंग थेरपी आपण कधी वापरतो? जेव्हा मसल स्टिफनेस असेल, हं. एखाद्याला फ्रॅक्चर झाला आहे, ओके? तर त्याला सपोज ही मूव्हमेंट पूर्ण स्ट्रेट करता येत नाही त्याला हात. त्याचा हात तुम्ही बघितलं असेल की एवढाच होतोय. बरोबर. सो ही मूव्हमेंट त्याची इथे अटकते. सो राइट. जेव्हा आपण कपिंग थेरपी करतो तेव्हा हे मसल्स रिलॅक्स करतो, रिलीज करतो आणि राइट. मग त्याची हळूहळू रेंज इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होते. मसल स्टिफनेसमध्ये, पेनमध्ये, स्वेलिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कपिंग थेरपी खूप हेल्प करते. त्याचे वेगळे टाइप्स आहेत. ड्राय कपिंग आहे, त्याच्यानंतर वेट कपिंग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ब्लड सक्शन करून काढतो. त्याच्यानंतर हिजामा आहे, ग्लास कपिंग आहे, हायड्रो कपिंग आहे, फायर कपिंग आहे. सो असे वेगळे त्याचे टाइप्स आहेत. टाइप्स आहे. ड्राय निडलिंग अल्सो मॉडर्न थेरपी आहे. सो त्याचा कन्सेप्ट असा आहे ड्राय निडलिंगचा, की तुमच्या मसलमध्ये जर एखादा नॉट आहे, मसलचं नॉट आहे, सो ते मसलचं नॉट ते ब्रेकडाऊन करतं थ्रू द निडल. त्याच्यामध्ये कुठलंही मेडिसिन यूज केलं जात नाही आणि त्याच्यामुळे तुमचं पेन रिलीव्ह व्हायला हेल्प होतं, जे तुम्हाला कुठल्याच थेरपीने होत नाही. सो इन्स्टंट रिलीफ विथ शॉर्ट टेक्निक. सो हे सगळं ड्राय निडलिंगचे खूप इफेक्ट होतात. आता माझ्याकडे रिसेंटली एक पेशंट आले. त्यांना 5 वर्षापासून कणिक जे भिजवतात लेडीज, ते त्यांना भिजवायला जमत नव्हतं बिकॉज ऑफ नेक पेन आणि हँड पेन. सो त्यांना मी फक्त एक सेशन ड्राय निडलिंगचं दिलं आणि त्याच्यानंतर त्यांचं पेन इतपत ॲटलीस्ट 70% रिलीफ झालं. अँड शी इज टू हॅपी की आता मला माझ्या मिस्टरांना कणिक नाही भिजवावं लागत.
मी स्वतः भिजवू शकते. भिजवू सो दॅट इज अ Right. गुड चेंज. राईट. असं. म्हणजे तुमच्या ह्या मॉडर्न ट्रीटमेंट्सचाही खूप जास्त उपयोग होते हां. कम्पेअर टू ट्रेडिशनल पद्धत. नाही, असं नाहीये. ट्रेडिशनल पद्धतीमध्ये पण आपण मॅन्युअल थेरपीज आहे, मोबिलायझेशन आहे. सो असं So आपण हे नाही त्याचाही म्हणू शकत की फक्त ह्याच थेरपीने रिझल्ट थेरपीने येईल. येते. व्हेन अँड बरोबर. व्हेन पेशंट नीडेड, हम्म. म्हणजे जेव्हा ज्याची गरज आहे ते Right. तुम्ही युटिलाइज जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट येतो. त्याचा फायदा होतो. हा, बरोबर. पण ते कुठली टेक्निक कुठे वापरायची हे वापरायची हे आपल्याला कळायला कळायला पाहिजे. पाहिजे. पण बेसिक पेक्षा हे ऍडव्हान्स थेरपीज मध्ये चांगला रिझल्ट येतो. ओके. असं. ओके. प्रेग्नंट लेडीसाठी एक्सरसाइज किंवा हम्म. आफ्टर डिलिव्हरी एक्सरसाइज वगैरे घेतात त्याच्याबद्दल काय सांगाल? सो आयडियली आता आपण जर बघितलं, आजचा सिनॅरिओ असा आहे की लेडीज जे प्रेग्नेंट असतात ते कंटिन्युअसली एकतर लॅपटॉपच्या समोर काम करतात किंवा जे कोणी फील्ड वर तर भरपूर कमी असतात, पण मोस्टली कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा सिटिंग जॉब असणारे लेडीज भरपूर असतात. सो ते दिवसभर काम करतात, घरी येऊन स्वयंपाक करतात आणि झोपतात. आणि त्यांना काहीच कल्पना नसते की आपण फिजिकल एक्सरसाइज करायला पाहिजे सो दॅट नॉर्मल डिलिव्हरीचे पण चान्सेस आहेत. जे 80% लोक आजकाल सिझर सजेस्ट करतात. बरोबर. जर हे प्री प्रेग्नन्सी जर तुम्ही एक्सरसाइज करताय आणि पोस्ट डिलिव्हरी जर एक्सरसाइज करताय, सो तुमचं लेबरचं जे पेन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप फरक पडतो. इवन तुमची डिलिव्हरी स्मूथ होते. आणि पोस्ट प्रेग्नन्सी तुम्ही जर बघितलं असेल की एक 4-5 वर्षानंतर फिमेल सांगतात की जेव्हापासून माझी डिलिव्हरी झाली आहे तेव्हापासून मला ना बॅक पेन सुरू झालाय आणि ते कमीच नाही होत. आणि ते तसंच आहे. सो जर तुम्ही पोस्ट प्रेग्नन्सी एक्सरसाइज करताय आफ्टर 2 months आणि तुम्ही स्टार्ट करताय, रेग्युलरली करताय, सो तुम्हाला तो प्रॉब्लेम कायमचा निघून जाऊ शकतो. ओके. सो दॅट इज द चेंज. तुमच्या क्लिनिकमध्ये फिजिकल एक्सरसाइज करून घेतले जातात, तर त्यासाठी काही वेगळी टेक्निक्स यूज करता का किंवा कशा प्रकारे काम केलं जातं? सो आमच्याकडे व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट आहे. सो मॉडेलिटीज आम्ही वापरतो. मॉडेलिटीज मध्ये टेन्स, अल्ट्रासाऊंड, IFT, टेन्स हे सगळे प्रकार येतात. ऍडव्हान्स फिजिओथेरपीमध्ये PEMF आहे, दॅट इज पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरपी, लेझर थेरपी आहे. सो जेव्हा एखाद्या पेशंटला खूप सिव्हिअर पेन आहे आणि ते पेन विथ मेडिसिन पण कंट्रोल नाही होत, तर ह्या मॉडेलिटीज त्याच्यामध्ये हेल्प करतात. ओके. ऑल्सो टेपिंग पण स्वेलिंग कमी करायला, कायनेशो टेपिंग जे आम्ही यूज करतो त्याच्यामध्ये पण स्वेलिंग कमी करायला, पेन कमी करायला खूप मदत होते. म्हणजे जे पेशंटला रात्रभर पेनमुळे झोप येत नाही, ते फक्त एका सिंगल सेशन ऑफ टेपिंगमुळे पण त्यांना खूप रिलीफ भेटतो. प्लस मॅन्युअल थेरपी असते, मोबिलायझेशन्स असतात. म्हणजे आम्ही त्यांच्यावरती पॅसिव्हली काही टेक्निक्स करतो ज्याच्याने त्यांना रिलीफ भेटतो. बरोबर. क्लिनिकमध्ये असे काही खास अनुभव किंवा काही असे पेशंट जे तुम्हाला कायम लक्षात राहिले किंवा एखादी अशी केस की जी तुम्हाला कायम लक्षात राहिली? सो लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं. ओके. आणि एका पेशंटला सर्जरी सजेस्ट केली होती आणि त्यांना सर्जरी करायची नव्हती. त्यांना बॅक पेन होतं आणि दोन्ही पायांमध्ये विकनेस होता. म्हणजे ते चालू पण नव्हते शकत. आणि सर्जरीच त्यांना, जेवढ्या डॉक्टरांनी त्यांना विचारलं सर्जरी करायचं, मी त्यांना फक्त सांगितलं की 2 आठवडे थांबा. 2 आठवड्यामध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्ह चेंज दिसला 10-20% तर यू डोंट नीड सर्जरी. तुम्ही मग फिजिओथेरपीने रिकवर होऊ शकता. सो ही वेटेड आणि 2 वीक्समध्ये आम्हाला इम्प्रूव्हमेंट पण दिसली. मग त्यांनी 2 महिने फिजिओथेरपी कंटिन्यू ठेवली आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित चालत वगैरे होते, विदाऊट मेडिसिन, विदाऊट सर्जरी. सो तो एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. दुसरं एक हे होतं की एक लेडी होती, त्यांचं पण असंच होतं, त्यांना 20 वर्षापासून खूप त्रास होता बॅक पेन. म्हणजे त्यांनी खूप मेडिसिन खाल्ली, बऱ्याच ठिकाणी फिजिओथेरपी केली, आयुर्वेदिक ट्रीटमेंट, सगळं काय ट्राय केलं त्यांनी बिचाऱ्यांनी, पण त्यांना रिलीफ नाही भेटलं. पण आता ती बाई माझ्यापेक्षा वयाने आय थिंक 20-30 वर्षांनी मोठी होती. तर ती जेव्हा बरी झाली तेव्हा लिटरली माझ्या पाया पडून गेली. तर ते आपल्याला बरं नाही वाटत की मोठा माणूस आपल्या पाया पडतो, बट दॅट इज लाईक म्हणजे एक एक्सपिरियन्स असो की ते आपल्याला हे एक्नॉलेज करून गेलेत. बरोबर. ॲप्रिशिएशन सगळ्यांनाच आवडतात असं पण. आणि जेव्हा इतकं समाधानी असतात क्लायंट किंवा पेशंट्स इतके समाधानी असतात तेव्हा त्यातून एक वेगळाच आनंद मिळत असतो खरं तर.
स्वतःला पुढे 5 वर्षात कुठे पाहाल किंवा काही गोल्स आहेत लाईफचे? येस, मल्टिपल ब्रांचेस स्टार्ट करायचे आहेत मला. दॅट इज माय एम. बघूया आता ते कसं होतंय. सो दिस इयर आय एम स्टार्टिंग विथ द अनदर ब्रांच, सेकंड ब्रांच. ओके. सो नाव सेकंड ब्रांच कुठे आहे मॅम? सेकंड ब्रांच घनसोलीला मी ओपन करते. ओके ओके. थँक्यू सो मच. खूप छान झाल्या Thank गप्पा. you. खूप छान वाटलं ॲक्च्युली. थँक्यू Thank सो you. मच.